RT ॲडमिशन 2026-27 तर भरपूर जे पालकवर्ग आहे आपला फॉर्म भरत आहे. ज्यांनाही त्यांच्या लॉग इनमध्ये स्कूल येत आहे त्यांनी फॉर्म भरलेले असेल तर भरपूर जे पालकवर्ग आहे ते कमेंट्स करत आहे जर आमचा नंबर लागला म्हणजे जेव्हा आता लॉटरी लागेल, कारण 10 तारीख लास्ट डेट आहे, 10 तारखेनंतर लॉटरी लागण्याचे चान्सेस आहेत जर डेट वाढली नाही तर. लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला कोणकोणते जे डॉक्युमेंट्स लागणार आहे की जे तुम्हाला स्कूल मागणार आहे किंवा तुमचं जे व्हेरिफिकेशन सेंटर असेल जिथेही तुमचा फॉर्म व्हेरीफाय होणार आहे, कारण की तुम्हाला डायरेक्टली स्कूलमध्ये जायचं काम पडणार नाही आहे. समजा उदाहरण जर घेतलं आपण, एक मुलगा आहे याचा नंबर लागला एका स्कूलमध्ये XYZ नंबर लागल्यानंतर तुम्ही डायरेक्टली स्कूलमध्ये जाऊ शकत नाही. तुम्हाला एक सेंटर दिला जातो. सेंटर म्हणजे एक तुमच्या एरियामधला एक ऑफिस असते जे RTची संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करते. तुम्हाला त्या सेंटरला जाऊन तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे हे व्हेरीफाय करून घ्यावं लागते. डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला एक तिथून लेटर मिळतो आणि एक डॉक्युमेंटचा बंच आपल्याला सेंटरला द्यायचं असते. तर एक डॉक्युमेंट बंच आणि एक लेटर घेऊन तुम्हाला सोबत एक हमीपत्रसुद्धा द्यावं लागते. तर हमीपत्र कुठे मिळणार बघू शकता. साईडवर आल्यानंतर तुम्हाला इथे हमीपत्राचा एक ऑप्शन दिलेला आहे, इथून तुम्हाला हे हमीपत्र डाउनलोड करावं लागेल. बघू शकता अशा प्रकारे एक हमीपत्र आहे. हे हमीपत्र तुम्हाला भरून घ्यायचं, यावरती काहीच नाही, नाव आणि तुमचा अप्लिकेशन नंबर वगैरे यावरती लिहायचं आहे. तर अशा प्रकारे एक हमीपत्र द्यावं लागेल तुम्हाला. हे हमीपत्र तुम्हाला ऑफिसला सुद्धा द्यायचं आहे, म्हणजे जे व्हेरिफिकेशन सेंटर असेल, आणि एक शाळेला सुद्धा द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स शाळा मागणार आहे याबद्दलची सुद्धा अपडेट आपण बघणार आहे. तर बघू शकता तुम्हाला सर्वात प्रथम जे डॉक्युमेंट्स आहे ओरिजिनल, म्हणजे तुम्हाला झेरॉक्स चालणार नाही, ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमचे व्हेरीफाय होणार आहे. अगोदर तुमचे जे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होणार आहे ते म्हणजे व्हेरिफिकेशन सेंटरला जे आता आपण सांगितलेलं आहे. आणि व्हेरिफिकेशन सेंटर कोणतं तर बघू शकता इथे. तर जे व्हेरिफिकेशन सेंटर आहे तुम्हाला एक कॉल लेटर डाउनलोड होणार. कॉल लेटर डाउनलोड कुठून करायचं हे लिस्ट लागल्यानंतर आपण सांगू. तुमच्या लॉग इनमध्ये जर चेक केलं तुम्ही, फॉर्म सबमिशनचं एक ऑप्शन होतं सर्वात शेवटी, त्याच्या बाजूला एक ऑप्शन आहे जिथून तुम्हाला कॉल लेटर मिळणार आहे, म्हणजे तुमचा नंबर लागला तर. आणि तिथून आपण त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला देऊ. अगोदर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे आणि प्रोसेस कशी असणार आहे याबद्दल सुद्धा आपण अपडेट बघणार होतो. कारण भरपूर जे पालकवर्ग होते त्यांच्या कमेंट्स आलेले आहे की प्रोसेस काय राहणार आहे नंबर लागल्यानंतर. तर सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स लागणार आहे तुम्हाला म्हणजे डेट ऑफ बर्थ, त्यासाठी जन्माचा दाखला द्यावा लागेल तुम्हाला. त्यानंतर दुसरा आहे तुम्हाला ॲड्रेस प्रूफ. तर तुम्ही ॲड्रेस प्रूफ काय देणार आहे याबद्दलचं एक जे डॉक्युमेंट्स असेल जे तुम्ही फॉर्ममध्ये अपलोड केलेले असेल ते डॉक्युमेंट्स तुम्ही देऊ शकता. किंवा त्या व्यतिरिक्तसुद्धा तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी करून ठेवावं लागेल. रेंटवर असेल, समजा तुम्ही जर भाड्याने राहत असाल तर तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट द्यायचं काम पडणार आहे. तर रेंट ॲग्रीमेंट तुम्ही जे बनवलेलं असेल, फॉर्ममध्ये अपलोड केलेलं असेल तर ते रेंट ॲग्रीमेंट तुम्ही ॲडमिशनला देऊ शकता. किंवा तुमच्याकडे इलेक्ट्रिक बिल असेल, पाणीपट्टी बिल, टॅक्स पावती, वोटिंग कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, जर तुमचं घर असेल तर याबद्दलचा एक पुरावा तुम्ही देऊ शकता. आणि जे पालकवर्ग कास्टमध्ये आहे त्यांना लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट, आणि हे वडिलांची जे तुम्ही फॉर्ममध्ये अपलोड केलेली आहे. त्यानंतर जे पालकवर्ग ओपन कास्टमध्ये असेल त्यांनी इन्कम सर्टिफिकेट अपलोड केलेलं असेल 1 लाखाच्या आतमधलं, हे 1 लाखाच्या आतमधलं इन्कम सर्टिफिकेट ओरिजिनल लागणार आहे तहसीलदाराचं. आणि भरपूर जे पालकवर्ग आहे त्यांनी तलाठी यांच्याकडून जे उत्पन्नात दाखला आणलेला तो चालतो का विचारलेलं, तो नाही चालणार, तुम्हाला तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. त्यानंतर भाडेवाल्यांसाठी भाडेपावती दुय्यम निबंधक कार्यालयाची हे लागणार आहे. अशा प्रकारे डॉक्युमेंट लिस्ट आहे. आणि तुम्हाला जास्त नाही तर फक्त 4 डॉक्युमेंट द्यावं लागते. जर तुम्हाला डायरेक्टली बाकी रिझर्वेशन जर असेल तुमचं, जसं की विधवा असेल, अनाथ असेल, दिव्यांग असेल किंवा या प्रकारे तुम्ही द्यावं लागेल. तर तुम्हाला याच्यातले फक्त 4च डॉक्युमेंट द्यायचं काम पडणार आहे. त्यामध्ये पहिलं डॉक्युमेंट्स राहील तुम्ही देऊन द्या डायरेक्टली बर्थ सर्टिफिकेट. 2 नंबरला देऊन द्या तुम्ही बालकाचे आधार कार्ड. 3 नंबरला द्या तुम्ही इलेक्ट्रिक बिल तुमचं घर असेल तर, किंवा मग तुम्ही देऊ शकता रेंट ॲग्रीमेंट. 4 नंबरला द्या तुम्ही कास्ट सर्टिफिकेट, आणि ओपनवाल्यांनी द्या इथे इन्कम सर्टिफिकेट. असे 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. फक्त जे इलेक्ट्रिक बिल आहे जसं ॲड्रेस प्रूफ त्यामध्ये ऑप्शन देऊ शकतात तुम्हाला की या व्यतिरिक्त तुम्ही डॉक्युमेंट्स देऊ शकता. अशा प्रकारे डॉक्युमेंट्स लागणार आहे. तर यानंतर एक हमीपत्र जे आपण सांगितलं होतं, आणि एक कॉल लेटर. तुम्हाला कॉल लेटर म्हणजे जे तुम्हाला तुमचा नंबर लागल्यानंतर त्यामध्ये शाळेचं नाव राहील, त्यामध्ये तुमचं व्हेरिफिकेशन सेंटरचं नाव राहील, त्यामध्ये संपूर्ण डिटेल्स राहील तुमचे, ते एक हमीपत्र सोबत तुम्हाला कॉल लेटर, असे डॉक्युमेंट्स तुम्हाला टोटल 6 डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲडमिशनला लागणार आहे. तर 6 डॉक्युमेंट्स, यामधले 2 जे डॉक्युमेंट्स आहे, हमीपत्र वेळेवर डाउनलोड करू शकता, कॉल लेटरसुद्धा वेळेवरच मिळणार आहे, आणि बाकी जे 4 डॉक्युमेंट्स आहे तुम्ही रेडी करून ठेवा. आणि ही प्रोसेस असणार आहे
स्टार्टिंगला तुमचे व्हेरिफिकेशन होणार. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला एक लेटर मिळेल. ते लेटर घेऊन तुम्हाला स्कूलमध्ये सबमिट करायचं आहे. स्कूलमध्ये सबमिट झाल्यानंतर तुमचं 3 ते 4 दिवसामध्ये तुमचा प्रवेश निश्चित केला जाणार. अशाबद्दल ही प्रोसेस असेल. आणि बाकीचे ज्याही अपडेट येईल ते तुम्हाला वेळेवर आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, फेसबुकवर येऊन तुम्ही मेसेज करू शकता, डायरेक्टली माझ्यासोबत बोलू शकता. आणि RTE ॲडमिशन 2026-27 बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.